गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? हॅव अ गुड डे. आता इयत्ता 10वी मला वाटतं सायन्सचे प्रॅक्टिकल लवकरच सुरुवात होणार आहे. प्रॅक्टिकलचं जे मटेरियल आहे, प्रॅक्टिकल तुम्ही जे थेरॉटिकल लिहिलेलं आहे ते प्रॅक्टिकल परत लेखी परीक्षेसाठी येतं हे विसरू नका. डोंट फॉरगेट इट ॲट ऑल, बिकॉज इन प्रॅक्टिकल exercise and all these experiment should be in your question paper, minimum 10 marks. अमिबा आहे, मग अमिबा हा एक पेशी आहे का बहुपेशी आहे, त्याच्या फिगर आहे, बायनरी फिजन आहे, हायड्रा आहे, पॅरामेशियम आहे, चपलासारखा आकार आहे, त्याच्यातली नावं आहे, हायड्राची नावं आहे की नाही. नंतर तुम्हाला शॉर्ट हे पण असतील ना, रूट्स, टाईप्स ऑफ रूट्स, एन्झाईम्स, विकर, म्हणजे जवळजवळ ॲसिड बेस, ॲसिड रिॲक्टेड विथ बेस वी गेट सॉल्ट अँड वॉटर, इट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन प्रोसेस. ही पण प्रॅक्टिकलला आहे तुम्हाला, आहे का नाही. आम्ल हे आम्लारी बरोबर अभिक्रिया झाली असता आपल्याला काय मिळतं, मीठ आणि सॉल्ट अँड वॉटर, पाणी. या प्रक्रियेला उदासीनीकरण असे म्हणतात. आणि उदासीकरणाची प्रक्रिया येते तुम्हाला मित्र हो. सायन्सचे बरेचसे दिलेले आहेत. आता इथे बघा, ऑब्झर्व द फिगर अँड नेम द रे ABCD. नेम द रे AB रे, रे CD, रे GH. काचेची चिप आहे, ग्लास, आहे का नाही. हा प्रॅक्टिकलला पण आहे. 10 मार्काचं प्रॅक्टिकल किंवा काही 5 मार्काचं असेल. छोटा प्रयोग पण आहे, लहान. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी 1.5 येतं त्याचं उत्तर मित्र हो. तर लक्षात ठेवा, हे 10 मार्काला प्रॅक्टिकल येतं, 5ला पण येतं आणि लेखी परीक्षेमध्ये पण क्वेश्चन पेपरमध्ये आहे. म्हणजे बघा, 5 आणि 5 10, 10 20 असे किती मार्क पडतात तुम्हाला. फक्त एक प्रॅक्टिकल माहीत पाहिजे मित्र हो. सायन्स प्रॅक्टिकल फार मोठं आहे बघा. हा AB रे, ही स्तंभिका आहे बघा, हा CD रे, या ठिकाणी GH आहे. हा रे, या रेला काय म्हणतात, AB ला म्हणतात इन्सिडंट रे बघा, AB ला इन्सिडंट रे दिलाय. हा CD आहे, तर CD ला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. काय म्हणतात, हा रिफ्लेक्टेड, हा रिफ्लेक्ट होतो. म्हणजे ज्या वेळेस हा किरण इथे येतो त्यावेळेस तो काही कोणाने सरकतो इकडे, नाही का, रिफ्लेक्ट होतो. आणि GH हा जास्त प्रमाणात, म्हणजे या ठिकाणी इमर्जंट रे. या ठिकाणी प्रकाश किरण म्हणजे काय, घन माध्यमातून कोणत्या माध्यमात जातात, या ठिकाणी या माध्यमात जाताना विरघळतात. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे, लाईट गोज इन ए स्ट्रेट लाईन. 8वीला प्रयोग केलेला आहे बघा. काडीची पेटी आणि मग त्याच्यातून थोडं छिद्र पाडून आपण ते प्रकाशाचे किरण पाहिलेले. याच्यात ह्या प्रकरणात कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, बरोबर की नाही, आणि मिरर. तर प्रतिमा सेंटरवर ठेवली तर आपलं ऑब्जेक्ट, पदार्थ सेंटरवर ठेवला तर इमेज कुठे मिळेल, पदार्थ F वर ठेवला तर इमेज कुठे मिळेल. आता 2F वर ठेवला तर इमेज 2F वरच मिळेल. 3 आकृत्या महत्वाच्या करून ठेवा. आणि आयोनिक कंपाऊंड सॉलिड आणि हार्ड काय आहे, व्हाय आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड, बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिटली चार्जड आयन. हे 2 मार्काला येतं मित्र हो. बिकॉज, कारण. व्हाय आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड. मग तुमचं उत्तर काय आहे, आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिटली चार्ज आयन. तर बघा, आजच्याच किती 10 हे 2 12, परत 5 17 असे मार्काचे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. हॅव अ गुड डे. राईट करून टाका नोटबुक मध्ये.